नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण 178 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर ही भरती कोणत्या पदासाठी आहे, याच्या अर्ज करण्याची अंतिम दिनांक काय आहे, फीस किती असणार आहे, या संपूर्ण गोष्टीची आपण माहिती पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल, ऍडमिट कार्ड बद्दल त्या ठिकाणाहून देखील माहिती मिळत राहील। अशा पद्धतीचा हा PDF आहे। पदाचे नाव आहे निरीक्षक, वेतन श्रेणी असणार आहे 29,200 ते 92,300। 12 वयाचे रिक्त पदांची संख्या आहे 178। गट क संवर्गातील हे पद आहे। तर यामध्ये बघा कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत याबद्दलची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। SC कॅटेगरी 11, ST कॅटेगरी 3, विजा अ 3, भज ब 4, भज क 2, इतर मागास प्रवर्ग 32, त्यानंतर मराठा आरक्षण 18, आर्थिक दुर्बल घटक 18, खुला प्रवर्ग 87। अशा पद्धतीनं एकूण 178 जागांचं कास्ट वाईज विवरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये सर्वसाधारण, महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन उमेदवार, अनाथ आणि दिव्यांग हे सर्व अर्ज करू शकतात। आणि यामध्ये यांच्यासाठी देखील जागेचं विवरण या ठिकाणी देण्यात आले, व्यवस्थित चेक करून पाहायचं आहे। तर आता बघूया मित्रांनो, निरीक्षक या पदाकरिता वयोमर्यादा काय दिलेली आहे। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 18 वर्ष, कमाल 38 वर्ष आणि मागास प्रवर्ग उमेदवारांकरिता 5 वर्ष अधिक म्हणजेच 43 वर्ष आणि दिव्यांग उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी 18 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे। तर आता यासाठी निरीक्षक पदाकरिता पात्रता काय मागितलेली आहे। उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा। म्हणजेच काय, तर तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे कोणत्याही शाखेतील। जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेमध्ये 100 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा। म्हणजेच काय, तर 10वी मध्ये तुम्ही मराठी हा विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यासोबत अजून काय मागितलेलं आहे, उमेदवाराजवळ मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र असावे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मराठी व इंग्रजी 30 टायपिंग मागितलेली आहे। या निरीक्षक या पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर 20 सप्टेंबर 2024 पासून हा ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे आणि याची शेवटची दिनांक आहे 19 ऑक्टोबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत। तर या निरीक्षक या पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 1000 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता 900 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे। तसेच अनाथ उमेदवारांना देखील 900 रुपये फीस या ठिकाणी भरावी लागेल आणि सदर फीस जी आहे ती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे। यासाठी तुमची निरीक्षक पदासाठी ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतल्या जाणार आहे। तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स या परीक्षेमध्ये विचारल्या जाणार आहेत आणि ही जी परीक्षा आहे ती पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा जो आहे तो उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच इयत्ता 12वी दर्जाच्या समान राहील। सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप या ठिकाणी खाली देण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे तुमची, मराठी भाषा व्याकरण यासाठी एकूण प्रश्न 10 गुण 20 असणार आहे। परीक्षेचं माध्यम मराठी असणार आहे। इंग्रजी भाषा व्याकरण एकूण प्रश्न 10, एकूण गुण 20, परीक्षेचे माध्यम इंग्रजी असणार आहे। सामान्य ज्ञान एकूण प्रश्न 15, एकूण गुण 30, मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये तुमची सामान्य ज्ञान या विषयाची परीक्षा होणार आहे। अंकगणित एकूण प्रश्न 15, एकूण गुण 30, मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये तुमची परीक्षा होणार आहे। आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988 या विषयावर 50 प्रश्न 100 गुण असणार आहेत। एकूण 100 प्रश्नांची 200 गुणांची तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे। 120 मिनिटांचा तुम्हाला परीक्षेसाठी वेळ असणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही निरीक्षक या पदाची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 178 पदांची निघालेली आहे। जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर 20 ऑक्टोबर 2024 च्या आधी तुम्ही अर्ज करू शकता। याबद्दलचा हा जो PDF आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून सदर PDF पुन्हा एकदा वाचायचा असल्यास वाचून घेऊ शकता। तुम्हाला जर याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। तुमच्या शंकेचं निरसन 100% केलं जाईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।